विठ्ठलपंतांचे आगमन आपेगावमध्ये झाले. प्रसन्न चेहरा, पाणीदार डोळे, मजबूत बांधा. एक तप बाहेर राहिलेले विठ्ठलपंत आईकडे पाहून गोड हसले. त्यांनी आईवडिलांच्या चरणांचे दर्शन घेतले. रात्री गोड जेवण झाले. तिघेही झोपले, पण विठ्ठलपंतांना झोप येईना. मनामध्ये विचारांचे काहूर चालू होते. आणि खरोखर ह्या अलौकिक असामान्य सृष्टीच्या रचनेत आम्ही कोण आहोत? मनुष्य आहोत? ब्राह्मण आहोत? कृमी आहोत? जगाच्या बाजारात हा उभा देह आम्ही कशासाठी वागवतो? सुखासाठी की पैशासाठी? संसारासाठी की पोटासाठी? का अस्तित्वाच्या लढाईसाठी? नेमकं माणसाला या जगात काय मिळवायचे असते? खरोखर शून्य आहे, सारे क्षणभंगूर आहे. या जगात माणसाने कुत्र्या मांजराचं जीवन जगणे ठीक नाही. मनुष्य जीवनाचं महत्त्व अलौकिक आहे. पशु नाही तो. मानव हा बुद्धिमान आणि हुशार आहे. तरीसुद्धा तो देह का ओळखत नाही? पराभवाच्या छायेत का अडकतो? वैदिक शास्त्रातल्या ज्ञानाची फळं चाकत का नाही? आपले वेद जनावरांसाठी नाहीत, मनुष्यासाठी आहेत. पण मनुष्य काय करतो आहे? कोठे आहे भगवान? शोधतो आहे. ब्रह्मांडात आहे, माणसात आहे, माणसांच्या मनात आहे, जळी स्थळी, काष्टी, पाषाणी, आकाशात. सर्वेश्वर भगवान विष्णू आहे. परंतु त्यानं तरी हा भावनांचा बाजार का मांडला असेल? प्रत्येक जीव अनेक जीवांना जन्म देतात, आयुष्याचा उपभोग घेतात आणि मरून जातात. पुनरपि जनन पुनरपि मरणम. मग यांच्या जीवनाचं कर्तव्य कोणते? परमेश्वर हे जीव काय वाहतात? जीवन की मृत्यू? मी कोण आहे? कोठे जायचे आहे मला? कशासाठी जगतो आहे मी? परमेश्वर कोठे आहे? काय सत्य आहे? जीवन सत्य आहे, मृत्यू सत्य आहे की दोन्ही देणारा परमेश्वर सत्य आहे? विठ्ठलपंत मनामध्ये विचार करत होते. 12 वर्ष पैठण क्षेत्री राहून वैदिक धर्माचं अध्ययन केलं. भगवद्गीतेचा अभ्यास केला. आरण्यके, 4 वेद, पुराणे, उपनिषदे, ब्राह्मणके हे सर्व कशासाठी शिकलो? पोटासाठी? कुलकर्णी सांभाळण्यासाठी? पैशासाठी? नाही नाही, हे सत्य नाही. तसं पाहिलं तर सर्व असत्य तरी कसं म्हणावं? मी आहे सत्य. मग सत्य घडवणारा परमेश्वर कोठे आहे? विठ्ठलपंत अस्वस्थ झाले. अहो, हा जन्मोनी प्राणी आपुले आपण करीतो हानी. माझे मी करता या अभिमानी, पडिला बंधनी संकल्पे. विचार करत होते विठ्ठलपंत. एवढ्यामध्ये गोविंदपंत म्हणाले, काय झालं बाळा? अस्वस्थ झाला आहे? बाबा, मला सत्याचा शोध घ्यायचा आहे. मला परवानगी द्या. माझी वाट मोकळी करा. मला पिंजऱ्यात अडकून ठेवू नका. लग्न मंडपातल्या हवनकुंडात आम्हाला आमची स्वप्ने होरपळून काढायची नाहीत. आम्हाला शोध घ्यायचा आहे सत्याचा, ओंकाराचा, परमेश्वराचा, त्यांच्या अनंत सिद्धांतांचा. बाबा, आता आमच्या दिशांना कैद करू नका. आम्हाला त्या भगवंताची ओढ लागली आहे. आम्ही चैतन्याचा मठ शोधायला मार्गस्थ होणार आहोत. भक्तियोग हा कर्मयोग मंदिराचा कळस आहे, तर ज्ञानयोग हा मंदिरातील चैतन्य भूमी आहे. आम्ही त्याच ज्ञानयोगाच्या आधारानं चैतन्य मूर्तीचे दर्शन घेऊ. आम्हाला मार्गस्थ होण्यासाठी आशीर्वाद द्यावा बाबा. नाही विठ्ठला, तुम्ही जाऊ नका. आपली कुलकर्णी कोण सांभाळणार? कुलकर्णी सांभाळणे हाच खरा धर्म आहे. परमार्थ आनंदाने करायचा आणि आपलं कर्म पण आनंदाने करायचे. बाबा, खरा धर्म कोठे आहे? वेद, त्यातल्या रुच्या, जटा, धन, व्याकरण, न्याय, पोथी, पुराण आदर्श ठेवूनच मी ओंकाराचा शोध घेण्यास प्रवृत्त झालो आहे. मला आशीर्वाद द्या. पाठीचा संवाद संपला. गोविंदपंत पूजा करत असताना बाळकृष्ण हातातच घेऊन खिन्नपणे बसले. मीराबाईची नजरेनं ते रोखले. काय झालं स्वारी? उदास दिसते. गोविंदपंतांनी बाळकृष्णाची मूर्ती तांब्याच्या ताटात ठेवली. खिन्न स्वरात म्हणाले, मीरा, आम्हाला एका अनाभिज्ञ वादळाची चाहूल लागली. आपल्या नशिबी अपत्याचं सुख आहे की नाही
तेच काही कळेनासं झाले. नीरा, रात्री आपला विठ्ठल फार विचित्र बोलत होता, भयान बोलत होता. तो काय म्हणाला? बोला ना, काय म्हणाला तो? तो म्हणतोय परमेश्वराचा वेध घ्यायचा, मला इथून जाऊ द्या, परवानगी द्या. ज्यावेळेस हे वाक्य ऐकलं, नीराबाईचे डोळे गच्च भरले. अश्रू थेंब फुलाच्या परडीत ते बघला. छाती भरून आली. काय बोलावं सुचेना. गोविंद पंतांची अवस्था तीच. कोणते आई वडील स्वतःच्या मुलाचा असा निर्णय ऐकून प्रसन्न होतील? कोण आई वडील स्वीकारतील? मातृत्वाचे आणि पितृत्वाचं हृदय श्री विठ्ठल पंतांचा निर्णय स्वीकारायला तयार नव्हतं. मी थरथरत्या हाताने आशीर्वाद दिला. तुम्ही झोपेत असताना तुमच्या चरणाचे दर्शन घेतले आणि आपला विठ्ठल मार्गस्थ झाला. आपला विठ्ठल मार्गस्थ झाला. कुठे कुठे गेला तो? कुठे गेलं माझं लेकरू? सांगा ना, कुठे गेला? आपला विठ्ठल फार दूर निघून गेला. नीरा, फार दूर. श्री विठ्ठल पंत अमृतवेलीच्या सुगंधाचा मोहर मनात दाटून भल्या पहाटे आपे गावाबाहेर पडले होते. अगदी मोह, माया, मत्सर आणि भौतिक सुविधांचा त्याग करून भगवंताची दिव्य ज्योत शोधायला घराबाहेर पडले होते. विठ्ठल पंत पायी प्रवास करून आपेगाववरून प्रथम थेट द्वारकेला पोहोचले. द्वारका म्हणजे भगवान विष्णूच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला प्रदेश. भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेऊन शंकासूर राक्षसाला ठार मारलं होतं. द्वारकेचं दर्शन घेऊन पिंडारक, पोरबंदर, सुदामपुरी, मूळ माधव, भालुका तीर्थ आणि प्रयास येथे विठ्ठलपंत पोहोचले. प्रयास येथे सरस्वती, हिरणा आणि कपिता या पवित्र नद्यांच्या संगमात स्नान करून श्री विठ्ठल सोरटी सोमनाथ येथे आले. सोरटी सोमनाथ म्हणजे ज्योतिर्लिंगाचा तृप्त सहवास. जेथे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन श्री विठ्ठलपंतांनी मूळकंद गुंफा पाहिली. तदनंतर नाशिक जवळच्या सप्तशृंगी डोंगराजवळ सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतलं. तेथून स्वारी कपिलेश्वर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर येथे आली. नंतर विठ्ठलपंतांनी कुशावर्तात स्नान करून ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली. नंतर भीमाशंकरला पोहोचले. भीमाशंकरचा अभयारण्य निहाळत श्री विठ्ठलपंत अलंकापुरीत दाखल झाले. पुंडरीक विठ्ठल, श्री हरी ज्ञानदेव तुकाराम, भगवान पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय.